श्री मत्स्योदरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू। अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे। 3 ते 17 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी मंदिर परिसराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, स्वच्छता आदी बाबींची पूर्तता करण्यास प्रारंभ झाला आहे। श्री महालक्ष्मी, श्री महाकाली व श्री महासरस्वती हे तिन्ही शक्तिपीठ एकाच ठिकाणी असणारे अंबड हे एकमेव ठिकाण आहे। तिन्ही शक्तिपीठे एकाच ठिकाणी अस्तित्वात असल्याने या परिसरात स्थान आणि महात्म्य मोठे आहे। 2000 वर्षापूर्वीच्या स्कंद पुराणामध्ये देखील मत्स्योदरी देवी नवरात्र महोत्सवाचा उल्लेख सापडतो। शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात श्री मत्स्योदरी मातेच्या दर्शनासाठी जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणापासून येणाऱ्या भाविक भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। 3 ऑक्टोबर गुरुवार रोजी नवरात्र महोत्सवाला पहिल्या माळ्यापासून सुरुवात होणार आहे। मत्स्योदरी संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार विजय चव्हाण यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता घटस्थापना व नंतर अभिषेक आदी विधी 3 ते 17 ऑक्टोबर या काळात विधीपूर्वक करण्यात येईल। या काळात दररोज नित्याभिषेक, सप्तशतीपाठ, भवानी सहस्रनाम, गणपती अथर्वशीर्ष, गुरुचरित्र, श्रीसूक्त, जप दररोज देवी महात्म्य व मत्स्योदरी देवी महात्म्य करण्यात येते। 10 ऑक्टोबर रोजी 7वी माळ आहे आणि हा यात्रेचा मुख्य दिवस असतो। या दिवशी सायंकाळच्या आरतीनंतर प्रतिवर्षीप्रमाणे आतषबाजी करण्यात येते। 11 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता होम हवन व पहाटे 6 वाजता पूर्णाहुती ब्राह्मण संभावना करण्यात येते। 12 ऑक्टोबर रोजी दसरा विजयादशमी असल्याने सायंकाळी 5 वाजता नवीन तहसील इमारतीपासून जुने तहसील इमारत शहरातून श्री मत्स्योदरी देवी मंदिरापर्यंत सीमोल्लंघन करण्यात येईल। गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मत्स्योदरी देवी व श्रींची दर्शनी यात्रा असते। शनिवार 19 ऑक्टोबर रोजी प्रक्षळ पूजा व दुपारी 1 वाजता भव्य महाप्रसादाचे आयोजन मत्स्योदरी संस्थांच्या वतीने करण्यात येते। नवरात्र काळात दररोज दुपारी 12 व सायंकाळी 7 वाजता आरती तसेच दररोज सकाळी 7 ते 7:30 वाजेपर्यंत स्वाध्याय करण्यात येते। संस्थांचे अध्यक्ष तहसीलदार विजय चव्हाण, सचिव नायब तहसीलदार धनश्री भालचीम, संस्थांचे विश्वस्त व पुजारी गीता विलास कुंटेफळकर तसेच व्यवस्थापक कैलास शिंदे यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत। अंबड संस्थानाच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून सर्वांचे स्वागत करतो। दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी घटस्थापना बसत आहे। त्या अनुषंगाने जी काही संस्थानाच्या वतीने तयारी करणं अपेक्षित आहे ती सर्व तयारी पूर्णतः झालेली आहे। त्यासोबतच इतर डिपार्टमेंटची जी काही कोऑर्डिनेशन करणं गरजेचं आहे त्या डिपार्टमेंटची कोऑर्डिनेशनसुद्धा झालेलं आहे आणि सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। आपण सर्वांनी यात्रेचा लाभ